मी भास्कर पोखरकर. आपला हा 2015चा श्री गौरव पुरस्कार जो तुम्ही आता सध्या पाहताय आणि या गौरव पुरस्कारामध्ये मी खरोखरच आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. Before I announce the names, I would like to call the dignitaries on the dais. नमस्कार, मी संतोष जाधव आणि आपण पाहत आहात श्री गौरव पुरस्कार सोहळा 2015. नमस्कार, मैं काजी सिराज और आप देख रहे हैं श्री गौरव पुरस्कार 2015. नमस्कार, मी सुनील कानाळ. नमस्कार, मी विनोद मेस्त्री आणि आपण पाहत आहात श्री गौरव पुरस्कार सोहळा 2015. पुढची जी विद्यार्थिनी आहे तिचे आदर्श आहेत तिचे पालक आणि शिक्षक. तिला टीचिंग फील्ड मध्ये करिअर करायचं आहे. तुम्हाला दिसत असेल की सगळ्यांना शिक्षक व्हायचं आहे, कारण इकडेच्या शिक्षकांना बघून सगळे इन्स्पायर होतात. आणि अशाच आपल्या माजी विद्यार्थ्यांसाठी आपण आता देणार आहोत अत्यंत मानाचा श्री अभिमान पुरस्कार. सो मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा किसन गुळे. आणि या किड्याने दाखवून दिलंय की रूपावर जाऊ नका, वागण्यावर जाऊ नका. रूपावर जाऊ नका, वागण्यावर जाऊ नका. आहे अंगात रग माझ्याही, लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका. क्या बात है. आज माझे पप्पा इथे नाहीयेत, पण लहानपणी इंडियन आयडल बघायचे, सारेगमपा बघायचे, तेव्हा मला बोलायचे, अरे तू बघ जरा माकडा कसे ते पोरं बक्षिसा घेतात, तू कधी घेणार. पप्पा, इंडियन आयडल तर नाही बनू शकलो, पण हे तुमच्यासाठी नक्कीच करू शकलो. जय महाराष्ट्र. दादाने मला सांगितलं होतं की पालकांना घेऊन ये. पालकांना तर मी सोबत आणलेलं आहेच, कारण हेच माझे आई वडील आहेत सध्या तरी. आज खूप आनंद झालाय मला आणि तो फक्त इथे आल्यावरच कळू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू सुनीलदा की त्याने मला इन्स्पायर केलं. मी कधीच विचार नव्हता केला की मी एवढं यश अचीव्ह करू शकेन, पण जस्ट बिकॉज ऑफ दादा त्याने एक्सपेक्ट केलं होतं माझ्याकडून की मी एवढे पर्सेंटेज मिळवू शकेन आणि आय हॅव डन इट. आणि सेकंड थँक्स फॉर श्री क्लास कॉमर्स टीचर्स. माझ्यासाठी फक्त श्री क्लासच नाही, माझ्या आयुष्याला एक वळण देणारा एक महत्वाचा क्षण माझा हितून खरं सुरू होणार आहे. थँक्स फॉर विनोद दादा, सुनील दादा. खरं तर मी सुनील दादाचे खूप 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 माझ्यासाठी सगळ्यात पहिला गुरु सुनील दादा आहे, कारण माझी आणि श्री क्लासची ओळख ही सुनील दादामुळे झाली. आणि विनोद दादापासून इन्स्पायर झाल्यानंतर कधी कधी लिहिताना काहीतरी लिहिलेलं. आजपर्यंत खूप गमावलं, आता कमवायचं आहे. खूप हरवलं संकटांनी, आता त्यांना जिंकायचं आहे. स्वप्न पाहिलेलं
उघड्या डोळ्यांनी घाबरतच त्या अंधाराला, स्वप्न पाहिलेलं उघड डोळ्यांनी घाबरतच त्या अंधाराला, आता सूर्याच्या साक्षीनं पुन्हा ते मिळवायचंय. हो मलाही शिवाजी व्हायचंय, हो मलाही शिवाजी व्हायचंय. त्यावेळेस श्री क्लासेस मध्ये आल्यासारखं करतो. नमस्कार. एक से बोले. आणि दुसरं पुष्पगुच्छ कोणाला द्यायचा? सुनीलला. आपल्याला लक्षात काय येत नाही? आपला देश हा एक महान देश आहे. आपल्या देशामध्ये अद्भुत यशोगाथा आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? आपल्याला कळत का नाही? स्वाभिमान हा स्वावलंबने येतो. मी हैदराबाद मध्ये होतो त्यावेळी एक 14 वर्षाची मुलगी माझ्याकडे स्वाक्षरी घेण्यासाठी आली. मी तिला विचारलं तुझ्या जीवनाचं ध्येय काय? ती म्हणाली मला प्रगत भारतात राहायचंय. तिच्यासाठी तुम्ही आणि आम्ही प्रगत भारत निर्माण करायला हवा. भयाने पछाडलेल्या एखाद्या भित्रटासारखे आपण अमेरिकेला पळतो, त्यांची गोडवी गात बसतो. तिकडे असुरक्षित वाटलं तर आपण इंग्लंडला जातो. तिकडे अनएम्प्लॉयमेंट आलं, तिकडे जर बेरोजगारी आली तर आपण गल्फ देशांमध्ये जातो. गल्फ देशांमध्ये आक्रमणं झाली की भारत सरकारने बचाव मोहीम राबवावी आणि आपल्याला परत बोलवावं अशी अपेक्षा आपण लावून बसतो. या व्यवस्थेला, या देशाला, या सिस्टमला मजबूत करण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नाही. तुम अटल शोध का शंखनाद, भारत की प्रतिभा का निनाद, तेरा सपना युग का पयाम हो जाएगा, भारत का हर मंजर कलाम हो जाएगा.